आज कसं झालं माहिती आहे का, सगळी कामं बाजूला ठेवून का नाही अगोदर पोहे बनवायला घेतलं. तर आज ना शनिवार आहे, सकाळची शाळा, तर आज पोरांना पण ना डब्याला पण पोहे न्यायचं होतं आणि नाश्त्यासाठी पण बनवायचं होतं. तर इकडं चहा पण उकळत होता. तसं मस्त पोहे बनवायला चालू होतं बघा गरमागरम. आज सकाळची इतकी गडबड झाली होती ना, तर आज देवपूजा नाही तर अगोदर आज पेटपूजा. आता सकाळचे बघा 9 वाजलेले. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आणि आज ना शनिवार असल्यामुळे पोरांची सकाळची शाळा. तर अक्षता माऊलीना गेली शाळेत. चहा नाश्ता सगळ्यात अगोदर चहा नाश्ता बनवला. तर आज कसं झालं माहिती आहे का, अगोदर पेटपूजा नंतर न देवपूजा. तर आज अगोदर ना मी पोरांना नाश्ता चहा बनवला होता. तर सकाळी शाळा त्यांना 7:45ला शाळेत जायचं होतं. त्यानंतर ना बघा असं देवपूजा वगैरे आवरून घेतलं. आणि आज काय झाडाची फुलं काय मी तोडलीच नाही, तर झाडाला केलीच नव्हती तिकडे बाहेर. त्याच्यानंतर पाणी वगैरे भरलं. आणि आज ना सकाळी सकाळी असं शेवाय बनवायला घरा आलेला आहे. आणि रात्री पण घरा आलेला आहे आणि सकाळी पण आलेला आहे. तर दाखवते तुम्हाला. सकाळचं असलं आपलं झाकाळ इतकं आबाळ ना आलेलं आहे. आबाळ असं गच्च भरले आले. तर माझं आज लवकर काम आवरले, कपडे भांडे वगैरे. आणि स्वयंपाकाला सुट्टी असल्यामुळे चहा नाश्ता. आणि आज जसं पण माऊलीश पप्पांचं ना उपवास असतो शनिवार. आणि माझे कपडे ना आज लवकर झाले. तर इकडं ना असं ऊन चमकायला लागले थोडंसं बघा. असं वाटतं की आबाळ भरले की काय, आणि थोडंसं ऊन पडते. तर शेवाय बनवायला घ्यायच्यात. जरा आलेला आहे. तर सकाळी सकाळी ना शांत असं वातावरण वाटते, कारण अक्षता माऊली दोघं पण शाळेत गेलेत आणि प्रत्येकजण आपापल्या कामात गेलेले. तर माझं शेणाला वैरण पाणी सकाळी सकाळी पटकन आवरून घेतलं. आणि दररोज सकाळी बघा गहू आणि मका असं मिक्स ना ठेवायचं असते माझं सकाळी आणि संध्याकाळी. आणि भाकरीचं चपातीचं तुकडं वगैरे मला, तर ते पण दोन्ही ना मी मिक्स करून ठेवत असते. त्यांना असं एका पाटीतच ठेवलेलं आहे मी. दररोज सकाळी पिल्लांना आणि शेळीला गहू आणि मका ही दोन्ही मिक्स, परत चपातीचं भाकरी तुकडं हे पण थोडे त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवणार आहे, ठेवत असते दररोज सकाळी. चला आता घरा वगैरे चाळून घ्यायचं आहे. आणि असं काही नाही बघा, आता सीझन संपलेलं आहे तरी पण शेवाय बनवायचं चालू आहे. असं काही नाही, शेवायला काय ऊन वगैरे अजिबात लागत नाही. झालंच तर फक्त फॅनची गरज असते. तर फॅनवर शेवाय लगेच वाळून निघते. दाखवते इकडे ना इकडे हे 5 किलो आणि इकडे हे 5 किलो, असं 10 किलो. तर मला तर वाटत नाही बरं का हे 5 किलो गरा असेल. तर असं वजन करायला लागल, वजन करून बघावं लागल. आणि हे म्हणलं तर हे आहे बघा 5 किलो, हे 2 किलो आणि 3 किलो. तर ह्याचंसुद्धा ना मला वजन करायला लागल. आणि असलं ढगाळ ढगाळ वातावरण आहे. थोड्या वेळ ऊन पडतंय की थोड्या वेळ ढगाळ वातावरण. तुम्ही बघा तर अक्षता माऊली दोघं पण गेलेले शाळेत. आणि म्हणलं जरा झालंच तर दुपारून ना मला घरातली थोडीशी साफसफाई करायची, परत थोडंसं जाळ्या वगैरे झालीत ना ते सगळं झाडून झटकून घ्यायचं आहे. आणि फरशी तर ना आपलं ते तर दररोज चालू असते. तर भांडे वगैरे सकाळी घासून झाले, रात्री काय सकाळी काय घासले. आणि त्याच्यानंतर इकडं मेजी देवपूजा वगैरे झाली. तर 9 वाजलेत. आणि परत एकदा अजून मला ब्लाऊज शिवायला घ्यायचा आहे एका मावशीचा. एकदम शांत शांत असं वातावरण झालं. आणि म्हणलं लवकर शेवाय बनवायला घ्यावं, तर असं आबाळ गच्च भरलं होतं. सकाळी सकाळी असं गच्च आबाळ भरतंय. आणि असं काही नाही बघा की उन्हाळ्यात ज्यावेळेस आपण जास्त ऊन असतं त्याच्यामुळे आपण लवकर बनवायला घेतो. पण आता तसं काही नाही. आता ह्या वातावरणाच्या नियोजनावर सगळं बनवावं लागते. तर काल पण मला बनवायचं होतं, पण काल पण ना असं इतकं रिमझिम पाऊस येत होतं सकाळी सकाळी, दुपारी पण काही झालं नाही करणं. तर काल मला एक अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता. आणि आज पण तसंच वातावरण झालेलं आहे. तर असं होतं थोड्या वेळाने एक तासभर वाट बघते, 10 10:30च्या नंतर का नाही, 10:30च्या नंतर 11पर्यंतचं का नाही बनवायला घेणार आहे. कारण अगोदर मला चाळून वगैरे घ्यायचं सगळं, तिथलं परत सगळं साफसफाई करायची, मिशनी पसली गिरणी पसली, त्याच्यानंतर शेवाय बनवायला. तोपर्यंत 11:30पर्यंत ना अक्षताला माऊली येते. चला पटकन आवरून घेऊया. घरात मला असा पसारा झालेला आहे ना, सांगायला नको. वाटायला लागले आता थोडंसं ऊन पडायला लागले. पण तोपर्यंत का नाही आता हे रात्री ना माऊलीश पप्पांनी सगळ्या भाज्या आणल्या होत्या. तर ते म्हणलं आता अगोदर ना सगळ्या भाज्या निवडून ठेवूया. तरी बघा इकडं मिरची वगैरे आणलेली.
परत भाजी, शेपू, कोथिंबीर आणि आपल्या मिरच्या. तर मला ना भरपूर अशा मिरच्या लागल्या ठेचा वगैरे बनवायला. आणि इकडं आपलं खाली ना घेऊया. तर हे पटकन म्हणलं निवडून ठेवूया, तोपर्यंत अक्षता आणि माऊली येतील. आणि लाईटीचं काय आज काय सांगता येत नाही, कारण आज काय लाईट जात नाही. बुधवार असेल तर लाईट जाते, शनिवारचं काय लाईट जात नाही. शनिवार आहे तर आपली अक्षुनी ना असं मस्त दुपारसाठी ना, आता दुपारचे ना 3 वाजलेले, तर असं मॅगी बनवलेली. आणि मॅगीत ना आपलं टोमॅटो, परत ढोबळी मिरची, कोथिंबीर असं टाकलेलं आहे. अजून काय काय टाकलेलं आहे? मॅगी मसाला. हां, मॅगी मसाला. तर आपलं माऊली बाळ इथं रेडी आहे खाण्यासाठी, खायला मॅगी खायला. आणि इथं आपलं अक्षूचं चाललंय मॅगी. बापरे, एवढं आबाळ गच्च भरलेलं आहे. तर असं पाऊस काय येत नाही बरं का, पण नुसतं आबाळ गच्च असं भरलेलं आहे. आणि आज पण ना शेवाया बनवायला काय मुहूर्त लागला नाही, तर शेवाया काय बनवल्या नाही त्या. तर त्या ताईंचा पण फोन आला मला की 2 दिवस थांबा, तर ऊन वगैरे पडू द्या. तर जास्त ऊन पडले ना तर शेवाया लगेच सुकतील. आणि आज काय मी काय शेवाया बनवायला घेतल्याच नाही त्या. तर हे बघा असं वातावरण झालंय मस्त. तर पाऊस येतोय की काय काय माहित नाही, पण नुसतं आबाळ तर येतंय, पाऊस काय येत नाही. आता लवकरच ना झाडून काढूया. तर आपलं अक्षयचं चाल इकडं मस्त मॅगी खायचं आणि माऊलीचं सुद्धा. तर बघा इतकं आबाळाचं गच्च भरलेलं आहे. आणि बघा जास्वंतीला खूप छान आता इतकं आता असं वाटतं की रिमझिम पाऊस सुरू होतोय की काय. आणि झाडाला एक फुलाच्या काय झाले माहीत नाही. तर हे बघा आज ना एक सुद्धा दळण नव्हतं, म्हणून का नाही आज लवकर स्वयंपाक बनवायला घेतला. आणि आज माऊलीच्या पप्पांचा ना शनिवार आहे, तर त्यांच्यासाठी पण लवकर स्वयंपाक बनवला. तर आज बघा आमच्या म्हणजे की बापूंची बहीण पण आल्या होत्या, तर त्यांच्यासाठी पण म्हणलं. तर अक्षताच्या मैत्रिणीच्या मम्मीने काय असं मस्त त्यांच्या ताजी ताजी ना रानात त्याची मस्त भाजी दिलेली, शेपू, चुका, कोथिंबीर. तर असा शेपू चुकाचा गरगडा खूप छान लागतो बरं का, त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वगैरे घालून. आणि जसं की तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ घालून सुद्धा खूप छान होते. तर आता मला ते गरगट आवडत नाही, कारण मला पित्ताचा त्रास असल्यामुळे ना मी अजिबात खात नाही. तर इकडे माझं ज्वारीच्या भाकरी बनवून झाली आणि मस्त मटकीचा पातळ रस्सानं असं उकळत होता शेगडीवरती. आणि काल पण माऊलीच्या पप्पांनी शेपू आणलेली, आता ते पण म्हणलं सुटकी बनवायला घेऊया. तर शेपू पण बनवायची होती मला. तर आता माऊलीची ना अधूनमधून चालू असतं संध्याकाळचे 7-7:30 वाजल्यात. अलीकडे अलीकडे जसं की मी गिरण म्हणजे काही जास्त दळणं घेत नाही ना, तेव्हापासून खरे माऊलीचं चालू असते, झाला का मम्मी स्वयंपाक झाला का असं. तर आज ना आता संध्याकाळचे 7 वाजले होते, तर आता माझा अर्धा तर स्वयंपाक झालेला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.